हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि
Bye.
महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलीकाय धातो मुनिन्द्रे समागततिष्ठं तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह बोलो पावन धाव चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो चणे अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने शंकर जय सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदा जे चतुराना जे आत्मजा वाघ सिद्धी पाहिजे सहजतया माझा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रुतीजन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम विचारी जन तया माझे दंडवत आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका
ती कथा बोलवी बुड्या बोला अज्ञानी म्हणून चालवी आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाय माझे दंडवट आपला आले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुण्या मन एकविध तुका म्हणे लाभ होय पार करा काय फार शिकवावे. प्रस्तुत शिवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध असे साधू कुणाला म्हणायचं अहो जगातनं पहिलं आश्चर्य की शरीर घेऊन वैकुंठ प्राप्ती पहिलं आश्चर्य. कुणी उपदेश केला संतांनी केला. उपदेश करतात तुम्हा आम्हाला उपदेश करतात जड जीवनासाठी उपदेश करतात काय म्हणून करतात आता तरी पुढे हाच उपदेश पण कोण करतोय उपदेश त्याला मी महत्वाचं कुणी उपदेश करावा उपदेश करणारा पात्रतेचा असावा ऐकणारा नम्रतेचा असावा आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण नम्र आहात. आम्ही ज्या संतांनी ह्या अभंगातनं उपदेश रूपी तुम्हा मला सर्व जड जीवनना उपदेश केला काय केला आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश हा आता तरी पुढे शब्द वारकाने लक्षात ठेवा. आता तरी पुढे म्हणजे पाठीमागं कधीतरी सांगितलेलं होतं एक वेळ दोन वेळ तीन वेळ चार वेळ माणूस सांगतो आणि तिसऱ्या वेळेस म्हणतो आता तरी ऐक चार वेळा सांगतोय आता तरी ऐक तसं महाराज म्हणतात आता तरी पुढे या पाठीमागं किती वेळा मी सांगितलं आता तरी पुढे हाच उपदेश काय उपदेश करतात नका करून नाश आयुष्याचा. अहो हे आयुष्य हा नर हे कसा लाभलाय एक कावळा पक्षाच्या आपल्या कावळा मानवाच्या हातात सापडावा एक पक्ष कावळा पक्ष माणसाला सापडतो कावळा कुणाला सापडलाय का कावळा सापडाव तसा हा नरदेह सापडलाय. 84 कोटी येऊन फिरून हा जन्म आणि हा जन्म कशासाठी हे पूर्णपणे ह्या अभंगात सांगितले की हा जन्म नको नाश करू बाबा व्यर्थाने तू खर्च करू नको काय कर थोडक्यात भावार्थ सांग थोडक्यात म्हणजे आपण विश्लेषण नंतर पाहू काय करतो दुसरे अभंग चरणात सांगतात आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश करू नका आयुष्याचा नाश आणि काय नाश काय करू नका सकळांच्या पायी माझी दंडवट आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज हात जोडून सांगतात नवे दंडवट घेऊन सांगतात आणि सांगतात आपल्याला फक्त काही करा चित्त शुद्ध करा. ठीक आहे महाराज झालं चित्त शुद्ध मग हित ते नंतर पुढचे तिसऱ्या चरणात सांगतात हित ते करावे पण कधी शुद्ध मन झाल्यानंतर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एका ठिकाणी मन आणून त्या ठिकाणी चिंतन करा. मग काय होईल ही तिन्ही कडव्यात सारांश सांगितला महाराज. नंतर काय होईल तुका म्हणे लाभ होय तो व्यापार आणि काय फार शिकवावे. हा लाभ आहे लाभ हा जीवनात एखादा व्यापार धंदा जर आपण करायला गेलो लाभामध्ये तुटी लाभामध्ये तोटा ऐसा धंदा खोटा म्हणजे व्यापारात तोटा असला धंदा खोटा तसा आहे जीवनाचा व्यापार आहे. जीवन हे पूर्ण जीवनाचा व्यापार आहे लक्षात घ्या. अहो क्षणभर सुद्धा भरवसा नाही आपला क्षणभर नाही आणि जीवन व्यापार आहे जीवन व्यापार ह्या जीवन व्यापाराचा लाभ झाला पाहिजे म्हणून साठी ह्या अभंगात इतकं विश्लेषण स्पष्ट आणि चांगल्या रूपाने केले महाराजांनी. आणि या पद्धतीनं या ठिकाणी महाराजांनी भावार्थ मी एक दोन शब्दात सांगितलं याचं आपण प्रत्येक चरणाशी विश्लेषण करणार आहोत आणि वेळेत होईल कीर्तन ही वेळेत होईल मर्यादा सोडून नाही. मर्यादा एक शब्दाने सुद्धा सुटणार नाही आणि एक शब्दाने याचं लक्ष द्या माझ्याकडं मर्यादा आहेत ऐकणाऱ्याला मर्यादा आहेत
गाणाराला मर्यादा आहेत, पक्वाजाला मर्यादा आहे, कीर्तनकाराला काय मोकळी का नाही? त्याला काय मर्यादा आहे महाराज? भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या मूर्ती विवराव्या, जेणेकरून ठसावी अंतरी मूर्ती श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनकाराला अशा मर्यादात महाराज की समोर बसलेल्या श्रोत्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य एवढाच उपदेश केला पाहिजे. काही बोंबलायची ही जागा नाही. शब्द बोंबलायचा म्हणजे आपण रानटी भाषेत बोलतो, येतं का लक्षात? ही काही बडबडायची जागा नाही. ही गादी कुणाची? व्यसांची गादी. आणि या गादीवर काही अपशब्द बोलून कीर्तनकारांनी ह्याचा अपमान करायचा नाही. ह्या धर्माची विटंबना होईल असं कीर्तनकारांनी वागायचं नाही. ही कीर्तनकाराला पहिलं बंधन आहे महाराज. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या मूर्ती विचाराव्या. विनोद तर नाहीच नाही. विनोद कुठं करायचा महाराज? विनोदासाठी तमाशे आहेत, विनोदासाठी वाघ्यामुरळीचा कार्यक्रम आहे, विनोदासाठी नाटक आणि चित्रपट आहेत. ही विनोदाची जागा नाही, ही उद्धाराची जागा आहे. ही या ठिकाणची जागा आहे ती उद्धाराची. कीर्तनकारांनी मर्यादा सोडली. विनोद कुठं करा? ही विनोदाची जागा नाही रे बाबा. ही मर्यादित शब्द बोललं पाहिजे आणि अभंगाला अनुसरून असलं पाहिजे. आपण अभंगाचा अर्थ पुरेपूर सोडवू आपण असं नाहीये. आपण काही तुकाराम महाराज नाही, पण आपल्या जेणेकरून आपल्या बुद्धीनं जे काय होईल. या ठिकाणी मी उभा राहिलोय, फक्त मी खोट आहे. भगवान बोलून येतात माझे हृदय, जेथे कीर्तनाची जागा. या ठिकाणी भगवान ह्या कुटातनं ह्या हृदयातनं भगवान बोलून घेतात. मज पामरा हे काय थोडं पण पायाची वाहन. या ठिकाणी महाराज अभंग पहिल्या अभंग चरणात सांगतात महाराज की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश हा विशेष. बाबा रे, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही आणि पुन्हा ओळखही नाही. एका झाडाला समोरच्या झाडाला एक मोठी फांदी आहे आणि ती फांदी तोडा आणि त्याचं ओंडकं 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 4 ओंडकं करा आणि ती वाळवा. आणि ती 4ही ओंडकं पहिलं कसं होतं? झाडाला एकाला एक चिटकून होतं सगळं. 4ही ओंडकं, बरोबर आहे? 4ही ओंडकं आणि ती वाळलं आणि ती वाळल्यानंतर तुम्ही नदीत टाका महाराज. नदीत जसं पाण्याचा पूर येतो आणि ती ओंडकं वितळून साईडला होतं. पुन्हा गाठी नाही, पुन्हा गाठी नाही. ह्या जन्मात पुन्हा गाठी नाही. त्या ओंडक्यासारखी आपली परिस्थिती ही. एकदा का ओंडके तुटले, एकच ओंडका आपल्यातला गेल्या वर्षी याच दिवशी या ठिकाणी दगडोबाई लक्ष्मण गायकवाड ह्या मातोश्री आपल्यातून 1 वर्ष झालं पूर्ण जाऊन. वय किती असेल? वय 80 ते 90 आसपास वय असेल. चेहरा सांगतोय 90 वर्ष. पहिले मिळून तो 20 वर्ष गेली आई वडिलाच्या तिकडं, पण राहिलेली 70 वर्ष या कुटुंबासाठी त्याग देहानं आतुनिक कष्ट करून ही एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. 4 मुली 3 मुलं. अहो लहानाचं मोठं करायचं काय सोपं आहे का? अहो आत्ता सोडा, आत्ता परिस्थिती एकदम सुधारली, प्रगती झाली. मागच्या काळात बघा खायची पंचायत होती. हे हायब्रिड उत्पन्न कायम सर्टिफाईड नव्हतं. किती पिकायचं मामा गावरान? किती पिकत होतं? तशा परिस्थितीत ही 4-7 मुलं जतन करायची. अहो आज करोडो जतन करणं सोपं नाही. 7 मुलं लहानाची मोठी करून आज ह्या जगाच्या बाजारात त्यांना ज्ञान द्यायचं, त्यांचं शिक्षण द्यायचं, त्या मुलींची लग्न करायची. पहिला मुलगा त्यांच्या पाठीमागे जे असणार असं गोड परिवार आहे. दगडाबाई लक्ष्मण गायकवाड जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झालं. आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या मरणार्थ नाही, या ठिकाणी गरुड पुराणाच्या नियमाप्रमाणे कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे द्यावा. कुणाचं बी वर्ष श्राद्ध होत नाही, कुणाच्या पुण्यतिथ्या होत नाही. त्याला पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. हे आजींचं पुण्य होतं. अशी कुळी कन्यापुत्र जन्माला आली महाराज. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव चांगदेव लक्ष्मण गायकवाड, दुसरा मुलगा हनुमंत लक्ष्मण गायकवाड, तिसरा मुलगा तुकाराम लक्ष्मण गायकवाड आणि 4 मुली नीलाबाई, सुलाबाई, बायडाबाई, शालनबाई. असा गोड परिवार 7 मुलांचा आहे. आणि यांनी सर्वांनी मिळून
अहो मुलीच्या लग्नासारखा थाट ऐश्वर्यात हा कार्यक्रम केला. बरं का करायचं वर्षी सर? आपण थोडक्यात गरुड पुराण पाहू महाराज. अभ्यासू व्यक्ती सर्व या ठिकाणी आमचे शेंडे महाराज जी टाकीज या ठिकाणी बोलवले की आले, त्यांचा आभार. आमचे महाराज नाव सांगा का? निंबाळकर महाराज, आपलं गोरड महाराज, वाघमोडे महाराज, बालवशे, पिशे महाराज आमचे वय, पुढं लिंगे, पुढं जाधव, पुढं पिशे, विनेकरे बाबा पिशे, आणि आमचे पक्वाजे कृष्ण महाराज. वा वा, अगदी इंद्रासारखे सोबत इंद्र पक्वाज वाय होते असे इंद्रासारखे पक्वाज वादक. आणि सर्व तुम्ही संत माय मस्त हे माझे पायावरी तुम्हा वारकरी संतांच्या मायबाप हो. तुम्ही जी पांडव आहात, अहो लय हजारो नसली पाहिजे, अनुभवी 5च असत. अशी अनुभवी स्रोत तुम्ही माझ्या समोर आहात. आता फुलं टाकून जेवणासाठी येणारी नंतर, पण आता कीर्तनासाठी आलेली एवढीच माझ्यासाठी, एकदम माझ्यासाठी कीर्तनासाठी. तर तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी महाराज हा अभंगात उपदेश करतात की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश या विषयाचा. का वर्ष श्राद्ध करायचं ही पहिला शब्द. महाराज मृत्यूपासून किती संस्कार करायच्यात? 16. लक्षपूर्वक आहे का? पहिला संस्कार अग्नी संस्कार, बरोबर. दुसरा संस्कार तिसऱ्याचा विधी संस्कार, बरोबर. तिसरा संस्कार 10वेचा विधी संस्कारच आहे, बरोबर. किती संस्कार झाले? 3. चौथा 13वेचा विधी, किती संस्कार झाले? 4. आणि नंतर मासिक श्राद्ध विधी 11 झाले. 13 आपले 4 आणि 11 किती झाले? 15. आणि 16वं वर्ष श्राद्ध. महाराज ह्याचा नियम असेल की मानवाच्या हातून पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप घडे. पाप आणि पुण्य तुमच्या माझ्या हातात नाही. तुम्ही जर पाप करायला गेला तर पुण्य घडतं, पुण्य करायला गेला तर पाप घडतंय. उदाहरणाने पटवून देता येईल, पण आपल्याला वेळ अभावी आपल्याला पुढचं विश्लेषण बघायचं. त्यासाठी ज्या माणसाच्या जीवनात पाप पुण्य काही घडलं असेल आणि त्यातून मुक्तता होण्यासाठी पहिल्या 10 दिवस आहेत बघा. पहिल्या 10 दिवसात तुम्हाला काहीच नाही जमलं तर गरुड पुराण वाचायचं. 10 दिवस गरुड पुराण वाचन करायचं. महाराज आपल्या लोक म्हणतात की माणूस मेल्यावर गरुड पुराण वाचायचं, असं काही नाही. कधीही वाचन करा, कधीही अभ्यास करा. गरुड पुराणाचं शास्त्र असं आहे की मानवाच्या जीवनात मानवाने कसं राहिलं पाहिजे, पाप कशाला, पुण्य कशाला, अधोगती कशाला आणि गती कशाला, ही जी सांगितलं ती गरुड पुराणाने सांगितलं महाराज. आणि त्या गरुड पुराणाप्रमाणे हे 16 संस्कार झाले. 15 संस्कार झाले ना, तर 16वा संस्कार म्हणजे वर्ष श्राद्ध. म्हणजे का करायचं? पहिला अजून लक्षपूर्वक आहे का? माणसाचा मृत्यू झाला रे झाला, 6 तास माती द्यायची नाही. आपल्याला सर्वांना माहिती 6 तास तर होतच नाही, तेवढा वेळ जातो. पण 6 तासाच्या आत माती द्यायची नाही. 6 तासांनी माती द्यायची का? एवढं स्पीड आहे की 6 तासात हा प्राण यमदूत कुठे घेऊन जातात? यमलोकाला घेऊन जातात आणि त्या ठिकाणाहून परत सोडतात. का सोडतात? जा तू काय आणलं यांचा, काय एवढा शोक करतात, कोण तुझ्यासाठी काय किती रडतं हे बघ, जा तू. हे 6 तासात तो जीव आपल्या समोर येतो. त्यावेळेस त्याला शरीर नसतं, सूक्ष्म अवस्थेत नुसता जीव फिरतो. अग्निसंस्कार झालं, तिसऱ्याचा विधी झाला. तिसऱ्याचा विधी ब्राह्मणाने केला, पिंडदान केले तिसऱ्याचा विधीचे आणि संस्कार केले. त्यावेळेस 3ऱ्या दिवसापासून त्याला हळूहळू शरीर तयार होत. पहिलं 3ऱ्या दिवशी असं गोलसं एवढंसं तयार होतं. 4थ्या दिवशी थोडेसं अंकुर फुटतात हाताचे. 5व्या दिवशी पायाचे अंकुर फुटतात. 6व्या दिवशी पूर्ण पाय होतात. 7व्या दिवशी पूर्ण हात होतात. 8व्या दिवशी डोकं मेंदूचं काम होतं. 9व्या दिवशी सर्व इंद्रिय होतात आणि 10व्या दिवशी पूर्ण सूक्ष्म जीव तयार होतो. महाराज मृत्यूचा 10व्या दिवशी सूक्ष्म जीव तयार झाला की तो 3 दिवस तो जीव आपल्यापाशी 13वेपर्यंत असतो. 13वेला तो प्रवास चालू होतो आणि प्रवास करून 1 महिन्यानंतर थकल्यानंतर त्या ठिकाणी जेवण पाहिजे. जेवण कसं देणार?
मग तुमच्या मासिक श्राद्धच्या रूपात तुम्ही जे नैवेद्य देता त्याच्या वाचा देव कशाचा आहे तुम्ही आणि तुम्ही अंधश्रद्धा म्हणू नका. लक्ष ठेवा, इकडे लक्षपूर्वक ऐका. गरुड पुराण वाचा. विश्वास आहे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावी पुराणे विचार बिगर पुराव्याचा शब्द बोलणार नाही. पुराणातला पुराव्याशिवाय बोलणार नाही. तर त्या ठिकाणी महाराज 13वी पासून त्याचा प्रवास चालू होतो. महिनाभर तो प्रवास करून थांबला की त्या ठिकाणी त्याला भूक लागते. मग त्या ठिकाणी तुम्ही महिन्याचं जे स्वाद देता त्याच्यावर तो महिनाभर जातो. असा 11 महिने जाऊन 12 महिने आज चित्रगुप्ताच्या दरबारात ज्या ठिकाणी तिथं जाईल त्या ठिकाणी चित्रगुप्त सांगतो आला आला जा. अरे तुझ्या जन्मात एवढं पाप झाले एवढं पुण्य झाले ह्याच्यातून सोडवण फक्त तुझी जी मागची कुळी मुलगा कशासाठी असावा महाराज एवढ्यासाठीच. मागची कुळी तुझ्यासाठी काय करते. तुझी आज 80-90 वर्ष यांच्यासाठी झटला तुझ्यासाठी काय करते आजचा दिवस फक्त जा. तू आजच्या दिवशी चित्रगुप्त तो जीव या ठिकाणी सूक्ष्म रूपात परत पाठवला जातो आणि या ठिकाणी त्याला बघायला पाठवतो. जा या ठिकाणी जर अन्नदान वस्त्रदान ब्राह्मणविधी आणि तुमचं पिंडदान ही सगळं या ठिकाणी गोष्टी झाल्या तर ह्यातली काही कमतरता जर पडली तर हरिनाम चिंतन करायचं. मग तुम्ही या ठिकाणी कीर्तनाने त्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून तर आज कीर्तनकारांनी बी कीर्तनात संतांचा महिमा भगवंताचा महिमा ही चिंतन कीर्तनकाराने आजच्या दिवशी केलं पाहिजे. हा आजचा दिवस आहे आणि आजचा हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. तुम्ही अन्नदान करा सोनदान करा पैसा दान करा ज्ञानदान करा जेवढं दान होईल तेवढं शक्य करा. आणि ही जी पुण्य हीच पुण्य त्या आत्म्याला सोडावतं. ही जी दान रूपी पुण्य ही पुण्य त्या आत्म्याला आजच्या दिवशी सुखी होती. लक्षात ठेवा आपण ही असं वर्ष श्राद्ध कुणाचं बी घडत नाही महाराज. त्यात जन्माला आलेली कुळी पुत्र कन्या चांगली पाहिजे तुम्ही चांगली म्हणून महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र तो होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज या ठिकाणी तुम्ही वर्ष श्राद्धाचा एखाद्या मुलीच्या लग्नासारखा थाटात कार्यक्रम केलाय तो जीव संतुष्ट पावला महाराज. आणि एवढंच नाही तुम्ही वर्षानुवर्षी पुण्यतिथी सुद्धा करू शकता. दरवर्षी पुण्यतिथी सुद्धा करू शकता आईची वडिलाची. आईचं महात्मा पण शेवटी पाहणार आहे का की सर्वांना कळलं पाहिजे. आता आलेली फक्त कीर्तनासाठी फुलं टाकणारं सुद्धा कळलं पाहिजे मग शेवटी सांगणार आहे. तर या ठिकाणी आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबा मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. पाठीमागं झालंय काही पाहू नको मी पुढे जामीन आहे. एखाद्या वेळेस न जाणून न चुकून तुमच्या हातनं एखादा मृत्यू घडला आणि कोर्टात वकील चांगला असलं तर निर्दोष सुटका करतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात मी यमदूताच्या दरबारात वकील आहे. तू पाहू नको मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका मी आहे तुला सोडवाय. त्या ठिकाणी महाराज म्हणतात अरे आता तरी गेलेलं जाऊ द्या पण इथून पुढे राहिलेलं आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्यात. नाश काय नाश म्हणजे काय चांगला आणि वाईट ज्या जीवाला कळलं ज्याला चांगलं शोध घेतला ज्याने चांगला शोध घेतला चांगलं कर्म करायला शिकला आणि चांगलं कर्म ज्याने केलं तो सुटला. लक्षात ठेवा. आणि चांगलं वाईट कर्म करायचं असेल तर कोणाची संगत धरली पाहिजे संताची संगती मनोमार्ग गती अकळवा श्रीपते येणे पण ते संतांच्या संगतीत वारकरी संप्रदायात आलं पाहिजे. चांगलं विचार जर कुठं मिळत असतील आज कुठल्या दुकानात ज्ञान मिळत नाही कुठल्या दुकानात तुम्हाला संस्कार मिळत नाही या ठिकाणी संस्कार मिळतात. आणि तीच ही जी वारकरी संप्रदायातली लोक आहेत ह्यांच्याकडं शिरा आणि ह्यांच्या सान्निध्यात आल्याशिवाय तुम्हाला तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी कळणार नाही. आपल्याला मात आहे आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे का की पुन्हा जन्म नाही. नंतर एक लक्षात ठेवायचं कीर्तनकाराचं काय सांगायचं काम ऐकायचं काम ऐकायचं का नाही आपण ठरवायचं. जाऊन घरी ऊस तोडायली शेजारा पाणी सोडलं ती नागूर आडवा आणला कुणाचा तुम्हाला सांगतो रस्ता अडवला कुणाचा बांध फोडला आणि वाईट वृत्तीने त्याचं वाटोळं होऊ दे माझं चांगलं होईल असं नाही रे बाबा. ही फेडावं लागतं. तुमच्या लक्षात नाही तुम्ही जे केलेलं कृत्य आहे ना ही फेडावंच लागतं. ही देव जरी संघ असला तरी ती सोडवू शकत नाही. देवाच्या बापाला फेडता आलं नाही. नवे देवाच्या बापाला कर्मे दशरथ कर्मे श्रीराम
पावला. वियोग घडला सीतादेवी, देवाच्या बापाला देवाच्या पत्नीला सुटलं नाही महाराज, दोघालाही सुटलं नाही. देवाला सुटलं का? देवाला नाही सुटलं. देवाच्या भक्ताला सुटलं का? नाही सुटलं. देवाच्या भक्ताचं उदाहरण पाहू महाराज. पंढरपूर नगरीमध्ये सजन कसाई नावाचा एक खसाई राहत होता आणि तो असा सात्विक वृत्तीचा होता. हृदयात भगवंताचं रात्रंदिवस चिंतन होतं, भगवंताचं नामस्मरण होतं आणि त्या ठिकाणी एकच ध्यास होता. त्याच्या जीवनात एक ध्यास होता की तीर्थयात्रा करावी असं हृदयात वाटत होतं. भगवंताचा एवढा प्रिय भक्त, पण धंदा काय होता? खसाबाचा. सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. उंच नीच काही नेणे भगवंत, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून. या हृदयातला भाव बघून अव सजन कसा मास शिकत होता, गो मास. त्याच्या हृदयात व्यक्त झाले होत्या तीर्थयात्रा गमन करावी आणि तीर्थयात्रेशिवाय पुण्य नाही म्हणून रात्रंदिवस तरमळत होता. एके दिवशी भगवंताने हृदयातल्या व्यक्त जाणल्या. माझ्या अंतरीचे जाणे तोचे एक वैकुंठ नायक पांडुरंग, पांडुरंगाने ती व्यक्ता जाणल्या. आणि महाराज पांडुरंगाने एका वृद्ध ब्राह्मणाचं नाही, वृद्ध माणसाचं, आपल्या या शूद्र माणसाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं नाही, शूद्र माणसाचं म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवरून वीट सोडून आले आणि काठी टेकवीत 60-65 वर्षाच्या वयात काठी धरून आले आणि सांगितलं, सजन कसाने विचार केला, ह्याला माझं नाव कसं माहिती? बोला बाबा या. पाणी दिलं. कुठून आलात? मी पंढरपूरचाच रहिवासी आहे. इकडं नदीकडेला साईडला कुठे इकडं मुक्काम असतात माझं. म्हणलं जावा, तू एक भक्त आहे, तुझ्या दरबार जरा तुझ्याकडे काय काम मिळते का? सजन कसा विचार करू लागला, हा म्हातारा आपला धंदा करायसारखा म्हातारा आहे. मग त्यांनी काही केलं, बाबा माझा धंदा ही मांस शिकायचा, गोमांस शिकायचा धंदा आहे, तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार, पोटासाठी काही बी करू. त्यावेळेस महाराज कोण होते? ते स्वतः भगवान होते. आणि त्या ठिकाणी सजन कसायांना विचारलं, मी तुमचं जी काय आहे ते काम करीन, तुम्ही निवांत राहा. निवांत राहायचं नाही हो मला बाबा, मला तीर्थयात्रा भारतातल्या करायच्या, मी तीर्थयात्रेसाठी गमन करणार आहे. तुम्ही या ठिकाणी माळकरी आहात आणि वय बी झालेलं आहे, तुम्हाला मुलं बाळ, मी एकटाच आहे. भगवंताने सांगितलं मी एकटाच आहे, मी पंढरपूरमध्ये असतो. ठीक आहे, मग तुम्ही या ठिकाणी मांस विक्री करू शकाल? करणार की, तुम्ही सांगसाल ती काम करणार. आणि भगवंत त्या ठिकाणी मांस शिकू लागले आणि
ह्यांनी काय केलं, सजन कसाईने पायी दिंडी चालू केली. महाराज मुक्काम दर मुक्काम करत काशी यात्रेला निघाले आणि मध्यंतर त्या ठिकाणी महाराज ज्या ठिकाणी मुक्काम होता त्या ठिकाणी सूर्य मावळला, अंधार पडू लागला आणि त्या ठिकाणी विचार करायला लागले की आपण आता या ठिकाणी रात्रभर विश्रांती घेतली पाहिजे. मग दारात ज्याच्या तुळशी वृंदावन आहे हा कोण असतो, वैष्णव असतो. जिच्या दारात तुळशी वृंदावन पाहिलं आणि त्या ठिकाणी गेले आणि हाक मारली. महाराज त्या घरातली लक्ष्मी बाहेर आली आणि तिने विचारलं, का हो वारकरी दादा या ना. तिनं पाणी दिलं, बसाय टाकलं. मालक कुठे गेले, अहो आत्ताच रानात गेले, देतील ना. आलेच तोपर्यंत ते पण आले. म्हणले मला रात्रभर थोडीशी झोपायला जागा मिळेल साईडला. साईडला काय, घरात झोपा ना, आम्ही वारकरी आहोत. मग त्या ठिकाणी पाची पकवानाचं जेवण केलं. वारकरी आज साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा त्या ठिकाणी पकवानाचं जेवण केलं महाराज. आणि दोघंही ज्या पतीला आणि सजन कसायला जीव घातलं. आणि जीवन झाल्यानंतर ह्या स्त्रीच्या मनात मी माफी मागून बोलतो, मी एक शब्दही ग्रंथाच्या वितरित बोलणार नाही. सजन कसाई चरित्र वाचा. महाराज त्या ठिकाणी त्या बाईच्या मनात विकल्प निर्माण झाला आणि त्याला एका खोलीत झोपवलं. आणि दोघं नवरा बायको एका खोलीत. मध्यरात्रीच्या काळात तिला झोप लागणार. मध्यरात्रीच्या काळात उठली आणि त्या ठिकाणी वारकरीच्या खोलीत गेली. वारकरी एकदम, आज मला सांगा आपण एका ठिकाणी नव्या ठिकाणी जर झोपलो एका खोलीत आणि रात्रीच्या 12ला एखादी जर श्री घरून आत आली तर आपल्या थस्स झालं काय जात तिच्या. उठून बसला. माई तू का आली. माई म्हणू नका, माझी काम वासना तुम्ही पूर्ण करा. कुणाचे शब्द त्या घर मालकीनीच. त्यावेळेस तिने सांगितलं, जाय ओ माये न करी सायासा मी विष्णुदास तैशेनो हे. माई तू आली तशी परत जा, क्षमा मागून सांगतो. आणि तिला बाहेर ढकलायचा प्रयत्न केला पण तिने सांगितलं नाही. अगं बाई तुला का भरतार नाहीत का तुझा पती. बाईने तेवढाच लानी तिला दरवाजाच्या बाहेर ढकलली. महाराज तिच्या लक्षात आलं पती म्हणतोय, पतीची अडचण होती. तिनं समशेर काढली महाराज आणि झोपलेला जाग्याला पतीचं मुंडकं जाग्यावर उडावलं. इतकं काम भान झाली होती ते, काम भान झाली होती. आणि त्या ठिकाणी मुंडकं उडवलं महाराज. रक्ताच्या थारोळ्यात तिचा पती पडला आणि त्या ठिकाणी पुन्हा आतल्या दरवाज्यातनं सजन कसाईच्या खोलीत गेले आणि म्हणली, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. ती म्हणलं नाही माई तुला सांगितलेलं कळतं का नाही. अगं मी रात्रभर विश्वासासाठी राहिलोय, का माझी इज्जत खातीस. अगं एवढा मोठा प्रपंच तुझं चांगलं का असं वागतेस. त्यावेळेस तिने ती समशेर पळत आणली. आत्ताच तुम्ही पहिलं नाव घेतलं की माझा पतीचं मुंडकं उडावलंय मी. आता कोणाची अडचण आहे. थर कापायला लागलं बिचार. तिनं सांगितलं, जर माझी इच्छा नाही पूर्ण केली, सकाळ मी त्यावेळेस मुस्लिमांचं होतं राज्य होतं, सेनापती बिरबलाला सांगेन आणि बादशाला सांगेन आणि याची शिक्षा देईन. ती म्हणला जी होईल ती होईल पण मी हे कृत्य करू शकत नाही. मग त्या ठिकाणी महाराज तिनं हट्ट धरला. रात्र गेली. सूर्य उगवायला हिनं बाहेरनं दोन्ही कड्या लावल्या, कुलप टाकली आणि बादशाच्या दरबारात गेली. आणि बादशाच्या दरबारात गेली आणि सांगितलं, महाराज राजे एक वारकऱ्याला मी रात्री आसरा दिला आणि त्या वारकऱ्याला पंच पक्वानाचं जेवण घातलं. एका खोलीत विश्रामगृहात त्यांना ठेवलं आणि मध्यरात्रीच्या टायमाला त्याने कपट मनात धरून माझ्याशी अनैतिक ह्याच्यामुळं तो वागू लागला आणि माझा पती नकार देऊ लागला. त्याने त्या पतीचं मुंडकं उडावलं. कुठेही तो. बादशाने विचारलं कुठेही तो. त्यावेळेस तिनं सांगितलं मी आत खोलीत बंदस्त करून ठेवलाय. त्यावेळेस बादशाने 2 दूध पाठवले महाराज. सजन कसाईला बांधून नेण्यात आलं. त्या ठिकाणी नेल्यावर विचारलं. सजन कसाईने खाली मान घातली. ही बाई सांगते ती सत्य आहे का, काय सांगते. त्यांनी 1 नाही 2 नाही, खरं काय होतं खरं.
काही नाही, तिनं मान सुद्धा वर केली नाही महाराज तिने. त्या ठिकाणी मला बोलत नाही, तू प्रतिउत्तर देत नाही, याचा अर्थ तू गुन्हे गुन्हा आहे तुझ्याकड. मग सेनापतीला सांगितलं ह्याला गावाच्या बाहेर न्या आणि दोन्ही हात तोडा. सेनापतीनं का हात तोडा? ज्या हाताने हे कृत्य केलं त्याचा हात तोडा, त्याला आयुष्यभर हाताची किंमत कळल आणि भावनेची किंमत कळल. मग त्या ठिकाणी महाराज गावाच्या बाहेर नेऊन, येशीच्या बाहेर नेऊन पहिलं ती फाशी द्यायचं जी होतं त्या ठिकाणी नेलं आणि दोन्हीचे दोन्ही कात्रीत हात घालून तोडून काढले. आणि त्या ठिकाणी घळघळ असुर रडू लागलं, देवा भगवंता, अरे मी रात्रंदिवस तुझी भक्ती करतो रे, माझ्या हृदयात काही नाही, कुठल्या स्त्रीविषयी माझ्या मनात काही नाही, मी एवढं चांगलं वागत असताना का माझं तीर्थयात्रा जाऊ दे, पण माझ्या असा प्रसंग का? देवा तुझा कार्य वैर भाव हे दुःखाचे डोंगर दाखविशी, कुठल्या जन्मी हे पाप केले भगवंता. आता या ठिकाणी जर मला तू नाही भेटलास तर या ठिकाणी मी माझा आत्महत्या करणार, नको भेटस. आणि धावा केला पांडुरंगा, धाव लवकर, नाही तर या ठिकाणी तुझा भक्त या ठिकाणी संपणार आहे. तोपर्यंत भगवंताने स्वरूप घेऊन प्रगट झाले आणि विचार देवाकडे पाहत राहिले. सजन कसा आहे देवा? आणि सजन मी तुझ्या दर्शनाला कशाने दर्शन घेतो? दोन्हीचे दोन्ही हात तुटले, काय तुझ्याकडे न्याय आहे? अरे काय मी केलं होतं? पूर्ण आयुष्यभर मी चांगलं वागलो आणि माझ्यावर संकट का कोसळलं? मला फक्त तुझं दर्शन नाही, मला याचं उत्तर पाहिजे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, ऐक, अरे आदल्या जन्मी तो कोण होतास? आदल्या जन्मी तू ब्राह्मण होतास. अरे ब्राह्मण होता, त्रिसंध्या करून नदीवरनं घरी ज्यावेळेस आला त्यावेळेस खसाबाच्या हातातून गाय सुटलेली सैरावैरा पळत होती. आणि सैरावैरा पळत असताना ती गाय त्या खसायला नजर चुकवून गेली आणि त्यांनी तुला विचारलं, तुम्हाला एक गाय दिसली का? तू ब्राह्मण होतास, तू काय सांगितलं रे? अरे तू तोंडाने तर नाहीच नाही सांगितलं. गायीचं दोन्हीचे दोन्ही हात धरून ह्या दिशेने गेली म्हणून सांगितलं. ठीक आहे देवा,
म्हणून तुझा हात तुटलं, ज्या गायीची चाड केली म्हणून तुझा हात तुटलं. ठीक आहे देवा, माझा हात तुटू दे, माझ्याकडनं पाप घडलं, ठीक आहे. त्या बाईचा काय दोष? तिनं का तिच्या पतीची हत्या केली? त्यावेळेस सांगितलं, अरे ती जी गाय पळून गेलेली होती ती बाई होती, बाई आदल्या जन्मी ती बाई होती, आणि तो पती होता तो खसाई होता. त्या पतीनं त्या गाईचं मुंडकं उडवलं होतं, म्हणून त्या बाईनं ह्या जन्मात त्याचं मुंडकं उडवलं. बाबा रे, देवाच्या, मी का सांगतोय लक्षात आलं का? गोष्टी सांगत नाही, हा सिद्धांत आपला, हा दृष्टांत सोडा, सिद्धांत घ्या की एवढं जरी हरिभक्ताच्या हातनं जरी थोडं घडलं तरी त्याला भोगावं लागलं. लक्षात येतंय का? भगवान ज्याच्या बरोबर बोलतो त्याला सुद्धा भोगावं लागलं. आणि तुम्हा आम्हाला तर केले भोगाले उपजले मेले ऐशे किती. देवाच्या बापाला चुकलं ना, देवाच्या भक्ताला चुकलं ना, देवाला चुकलं ना, तुम्हाला आम्हाला सामान्याला काय चुकणार? आणि तुम्ही जर म्हणत असाल मी करतो, ती कुणाला माहित नाही, ती पहिला अगोदर रेकॉर्डिंग आहे महाराज, रेकॉर्डिंग. तुम्ही तुमच्या मनात काय आलंय ना ती सारची सार. तोंडाने जेवढं कर्म होत नाही, हृदयाने जेवढं वाईट हृदयाने तुम्ही वागचाल तितकं बेकार कर्म, आणि ती फेडायचं. मी का सांगितलं हे उदाहरण की थोडी जरी गलती झाली तरी तो देव भक्त, त्याची भक्ती करा, तुम्ही दुनिया करा, तुम्हाला ती पहिल्या आदल्या जन्माचं फेडायचंच. मग आमचे टाळकरी म्हणतात आम्ही 5 वर्ष झालं माळ घालून काय सुद्धा फरक नाही, आणि दारू विकतोय, भानगड करतोय, असं करतोय, बोकडं कापतोय, आणि त्याच्याच घरी गाडीत बघला. अरे त्याचं घेणं काय? त्याची फेड त्याला पुढं आहे, तुझं काहीतरी आदल्या जन्मीचं आहे म्हणून तू असं आहे. पण महाराज त्या ठिकाणी समाजात जैशी स्थिती आहे तैशापर्यंत कौतुक तुप आहे सच्चिदांचे. तर त्या ठिकाणी महाराज प्रत्येकाने असं समजायचं नाही तुम्हा आम्हाला उपदेश केलाय, तुम्हा आम्हाला आता तरी पुढे हाच उपदेश नका करू. नास आयुष्याचा अभंगाचं पहिलंच आता नका करू नास आयुष्याचा. मागे जा, मागलं बघूच नका, हितनं पुढं राहिलेलं आयुष्य बघा. अहो आज बोलतोय, काय दिलं तुमच्यापाशी? आज बोलतोय उद्या नाही. कोणाला कळली मूर्तीची तारीख त्याने हात वर करा.
माझा मृत्यू अमक्या तारखेला आहे. कुणाला कळली? बरं मी तुमच्या नजरेला नजर लावून बघतोय माझ्या हृदयात काय चाललंय. कळलं? दुसरं सूत्र कळलं ना? हृदयात काय चाललंय? ठीक आहे. माझ्या नशिबात उद्या काय घडणार आहे माहित आहे? तुमचे सांगा. माहित आहे? नाही. तिसरं सूत्र. चौथं, हा जीव अमर आहे. अमर जीव अमर आहे. मग तो जीव तुमच्या ओळखीचा आहे का? तुम्हाला बोलतो का? कसल्या कलरचा आहे? तुमचा जीव मी तुम्हाला माहित नाही. मग अंधश्रद्धा का? स्वतःचा दुनियाचा विचार करू नका. झोपताना विचार करा आपला जीव कुठं आहे आणि आपण कशासाठी आलोय ही बी माहित नाही. कुठून आलोय ही बी माहित नाही. कुठे जाणार आहे ही बी माहिती नाही. मग माहिती काय? सूत्रधार तू विश्वाचा गूढ तुझे ज्ञान. आपल्या हातात काही नाही रे बाबा. आपल्या हातात काही पण दिलं नाही. म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार. करावा या पार. ही भवसिंधू नदी नाही प्रपंचरूपी जीवन सागरातली ही तरुण जाण्यासाठी आपण भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे महाराज. आणि तुम्ही म्हणाल कुणी कुणाला नाव ठेवायच्या भानगडीत पडूच नका. ती पाप आज सुटणार नाही. अर्धा तास राहिले अजून 3 चरण. म्हणून आपल्याला त्या पहिल्या चरणातलं हे करायचं. एकाच जर चरणावर सांगितलं का हळूच बसणार म्हणतो महाराजाचा अभ्यास कसा आहे गड. एकाच चरणावर सांगितलं. दुसऱ्याला 3 चरणावर सांगायला गेलं थोडं थोडं वेळ पुरत नाही. लक्षात आलं का? 3 चरणावर थोडं थोडं सांगितलं तर थोडं थोडं सांगावं लागते ना. महाराज नाही गड लई थोडक्यात भागवलं ते. आणि वेळच कमी. मर्यादा आहे 2 तासाच्या काय. आणि तेवढ्यात बसवायचंय. पहिल्या चरणात जर सांगायचं म्हणलं तर कीर्तन संपवा येतं. आणि महाराज लोक काय करते ते हा पहिल्या चरणाचा अर्थ. हा राहिलेली चरण नंतर पुन्हा योगाला तर बघू. म्हणजे पुन्हा तारीख दिली पाहिजे कोणीतरी. असलं नाही बरं. कोणी सांगा नाही तर न सांगा. आपण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एक लक्षात ठेवा. कुणाची कुठाळ करायसाठी आलो नाही. कुणाच्या राजकारत्याची कुठाळ करायला आलो नाही. तुमच्या प्रपंचवालीची कुठाळ करायला आलो नाही. जी संतांनी सांगितलंय ते तुमच्या पुढे मी फक्त सादर करण्यासाठी आलोय. आणि जेणेकरून पुढचं सकळांच्या म्हणून तर महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पायावर दंडवट घेऊन सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवट. आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध. चित्त शुद्ध केल्यावर काय होतं? चित्त शुद्ध होती तरी व्याघ्र न खाती सर्पदया. चित्त शुद्ध पाहिजे. अहो तुम्ही म्हणाल आमच्या बरोबर आम्हाला भगवंतच प्रसन्न आहे. भगवंताचा सेवक आहे. आम्ही भगवंताची भक्ती करतो. आमच्या चित्ताची काय गरज तुम्हाला? एक उदाहरण सांगतो मी महाभारतातलं. 18 दिवस महाभारत चाललं. कौरवांचा नाश झाला. पांडवांचा विजय झाला. श्रीकृष्ण भगवंताने अवतार संपवला. आणि नंतर ही 5 पांडवांनी स्वर्गाला जायचं ठरवलं. स्वर्गाला जायचं ठरवलं. त्यावेळेस धर्मराज धर्म अर्जुन भीम नकुल सहदेव आणि द्रौपदी 6 जण स्वर्गाला निघाली महाराज. ज्यावेळेस स्वर्गाला निघाली त्यावेळेस त्यांनी ठरवलं. अर्जुनाचा मुलगा परिस्थिती त्याला राज्यावर बसवला आणि यांनी स्वर्गयात्रा चालू केली महाराज. आणि स्वर्गयात्रा चालू करीत असताना तीर्थयात्रा करत 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 ते कुठं पोचले? या भद्रिकाश्रमावर. भद्रिकाश्रमावर त्या ठिकाणी पोचली. सरस्वती नदी पार करा त्या ठिकाणी आश्रमावर पोचली की त्या ठिकाणी सूर्याने रूप घेतलं. ब्राह्मण रूपाने सांगितलं अर्जुना ही धनुष्यबाण ही बाण ही कोणी दिलं? सूर्याने दिलं. ती इथं सोड. त्याचं काम संपले. अर्जुनाने ती नदीत फेकलं आणि त्या ठिकाणी स्वर्गयात्रा चालू केली महाराज. स्वर्गयात्रा चालू करत असताना सरस्वती नदी पार करत असताना पार त्या द्रौपदीला अवघड जायला लागलं. भीमाने काय केलं? लांब लचक शिळ आणली खांद्यावर आणि आडवी टाकली. आज बी भद्रिकाश्रमा शेजारी बघा सरस्वती नदीवर भीम पूल ओळखला जातो. आणि ती शीळ पार करून गेल्यानंतर थोडक्यात सांगणार मी पटपट पटपट. शीळ पार करून गेल्यानंतर पुढं थोडं डोंगर दऱ्या खोऱ्या ओरडत जात असताना त्या ठिकाणी द्रौपदी हात वर करून त्या ठिकाणी ज्यात अशीची अशी दरीत आली. आणि भीम ओरडायला लागला दादा दादा. सरस्वती आपल्या ही द्रौपदी गेली. डोंगरावरनं खाली गडगडत आली महाराज. द्रौपदी गेली. त्यावेळेस भीमाने विचारलं दादा कोण? धर्मराजा थोरला तो पुढं होता. त्यावेळेस दादानी सांगितलं पाठीमागं पाहू नको सरळ चर. ती जाणारच होती. त्यात
मला याचं उत्तर तुला तिथे गेल्यानंतर सांगेल भगवान श्रीकृष्ण, मी सांगत नाही. पुढे चालत राहा. पुढे गेले आणि नकुलाला एकदम सुंदर अशी बाग दिसली महाराज, बगीचा दिसली, सुगंध झरवत होता असं दिसलं. आणि तो नकुल म्हणला, दादा काय बगीचे? अरे नकुल, बगीचे नाही दरेत, तू जाऊ नकोस. त्याने ऐकलं नाही महाराज. तो गेला दरीत गेला, असा संपला. काय करत होती? स्वर्ग यात्रा. स्वर्गाला तुकाराम महाराजांना शरीर नेलं, तसं शरीर घेऊन निघालेली होती. आणि ती जायची वाट भद्रिकाश्रमापाशी आज बी आहे. स्वर्गाला पोचायची वाट. तू केदारनाथ, तुम्ही भद्रिकाश्रमात जावा, त्या ठिकाणी शिवपुराण सांगतो, त्या ठिकाणी स्वर्गाला पोचण्याची वाट आहे, चालू वाट. मग त्या ठिकाणी नकुल संपला. तेवढ्यात सहदेवाला तीच परिस्थिती दिसली. सहदेव संपला. पुढे गेल्यानंतर अर्जुन सहज साईडला शिरला, सहज साईडला गेला असा दरीत. भीम विचारायचा, दादा अर्जुन का गेला, नकुल का गेला, सहदेव का गेला? चौघची चौघ गेली महाराज. राहिला भीम. बी चालत चालत त्याला एकदम गाळ दिसला आणि गाळात गटरात फसला म्हणूनच तर तो असा गेला. त्याच्याबरोबर काय होतं सातू? कुत्रा होता, कुत्रा. आणि ते कुत्रा मात्र त्यांच्याबरोबर चालू होता. ही पाचीची पाची संपली आणि धर्मराज कुठे गेला? स्वर्गात गेला महाराज, स्वर्गात गेला. त्यावेळेस इंद्र स्वागताला रथ घेऊन समोर आला. रथ घेऊन ज्यावेळेस स्वागताला इंद्र समोर आला, त्यावेळेस सांगितलं, मला रथात बसायचं नाही, माझे 4 भाऊ आणि द्रौपदी कुठे सांगतो. इंद्राने सांगितलं, सांगतो, तुम्ही अगोदर माझ्या बरोबर चला. रथात बसवलं धर्मराजाला. कुत्रा साईडनी रथाच्या खालनं चालत होता. आणि ज्यावेळेस स्वर्गाच्या दरवाज्यात गेलं त्यावेळेस कुत्रा दरवाजाच्या दारात थांबला महाराज. दरवाजाच्या दारात थांबल्यावर आत ज्यावेळेस निघाला, धर्मराजा आत निघाला इंद्राबरोबर. त्यावेळेस इंद्राला विचारलं, हा कुत्रा माझ्या बरोबर घ्या. धर्मराजाने सांगितलं, नाही, त्याचा अधिकार स्वर्गात यायचा नाही. त्यावेळेस त्या यमदूताने आपलं स्वरूप निर्माण केलं. तो यम त्या ठिकाणी सादर केला आणि धर्माच्या पुढे हात जोडून नतमस्तक झाला. त्यावेळेस तो यमही कळलं. तो कुत्रा अजून मी बघा, जर कोणी मृत्यू होणार असलं तर कुत्रा वरतोंड करून रात्रीचं वरडतो. लक्षात ठेवायचं, त्याला यम दिसतो फक्त कुत्र्याला. मग रात्रीच्या त्या ठिकाणी धर्मराजा म्हणला, मला तुझ्या दरबारात यायचं नाही, माझी 4 भाऊ आणि द्रौपदी कुठे सांग. अरे ती सांगण्यासारखी गोष्ट नाही, ती नरकात आहेत. नरकात कशी असू शकतात? अशी भगवान श्रीकृष्ण आमच्या बरोबर सारथ्य करतो, आम्ही त्यांचा एक शब्द ओलांडला नाही, असं जीवन जगलं, आणि ती नरकात कशी असू शकतात? पाहायचंय ना तुम्हाला? जा. कुणाबर पाठवलं? यमदूताबरोबर. यमदूताला सांगितलं यांचे 4 भाऊ आणि द्रौपदीला. त्यावेळेस ती नरकात घेऊन धर्मराजाला यमदूत निघाला. त्यावेळेस असा वास येऊ लागला महाराज मेलेल्या प्राण्यांचा, त्या नरकाचा. त्यावेळेस त्याने यमदूताला विचारलं, धर्मराजाने, ही खदान घाण, अरे माझं डोकं दुखायला लागलं, कुठं आहे? म्हणला, तुमचं जर डोकं इथं दुखत असलं तर तुम्हाला तुमच्या भावाला आणि तुमच्या द्रौपदीला भेटू शकणार नाही तुम्ही. मग मला सांगितलं, ज्या ठिकाणी तुम्ही कंटाळा येईल त्या ठिकाणाहूनच परत आणायचं. ठीक आहे. त्या ठिकाणी उभं राहिली. तेवढ्यात आवाज येऊ लागला. म्हणला, आवाज कशाचा येतोय? म्हणला, पाहायचंय? हो. मागं वळून पहा. मागं वळून पाहिलं तर अर्जुनाला बाणावर असा धरला होता. नकुल सहदेव सरक्यात होती आणि द्रौपदी अग्नीत होती महाराज, अग्नीत. ही ज्यावेळेस त्यांनी पाहिलं धर्मराजाने, अरे ही काय अन्याय? भगवान श्रीकृष्ण आयुष्यभर आमच्या बरोबर असताना ही काय अन्याय? ह्याची उत्तरं तुम्हाला इंद्र दरबारात मिळतील. चला, तुम्हाला हाय असं त्यांनी भीमाला सुद्धा बघितलं तर भीमाला सुद्धा असं उलट टांगलेलं महाराज आणि खांना अग्नी लावलेला. ही परिस्थिती ज्यावेळेस या 5 पांडवांची कोणी बघितली? धर्मराजाने बघितलं. त्यावेळेस त्याला पाहू वाटना आणि धर्मराजा त्या ह्याच्याबरोबर यमदूताबरोबर स्वर्गात ज्यावेळेस आला, त्यावेळेस स्वर्गात आला त्यावेळेस असं आत पाऊल टाकणार, धर्माच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, गळगळ गळगळ गळ. काय भगवंता, अरे तुझं नाव घेतलं तर पाप जळतात, तुझं नाव घेतलं तर पाप जळतात, कितीतरी जन्माची पाप जळतात रे. आणि तुझ्या बरोबर असून तुझ्या उपदेश ऐकला आणि आम्हाला नरक सगळ्यांना भोगावा लागला. मग त्या ठिकाणी दरवाज्यातनं आत पाय टाकला. त्यावेळेस 101 कौरव त्याला सगळीची सगळी
अशी आसनावर दिसली आणि त्याच्या शेजारी चारी पांडव. कोण चार पांडव? भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी. पाचीही दिसली. कुणाला? धर्मराजाला. हा काय प्रकार आहे? आता मी पाहतो तर कुठं नरकात, आता मी पाहतो तर कुठं ऐश्वर्यात. हात जोडलं. त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान उभा होते. हात जोडला आणि डोकं ठेकावलं. धर्मराजाने विचारलं, मला हा काय प्रकार आहे? देवा, तुझ्या बरोबर आयुष्य काढलं रे, तुझ्या नामाशिवाय राहिलो नाही रात्रंदिवस, आणि किती बी वेळ आली तरी तुला सोडलं नाही. आमच्यावर का वेळ अशी? का त्यांच्यावर वेळ आली? ऐक, श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ऐक, अरे मी जरी संगतीला असलो तरी तुम्ही तुमच्या कर्मगतीला सोडू शकणार नाही. का? कर्म नाही, तुमच्या चित्ताला सोडू शकणार नाही. तुमच्या द्रौपदीनं काय केलं? सांग ना मला एक एक उत्तर. ज्यावेळेस धर्मानं विचारलं त्यावेळेस सांगितलं, द्रौपदीनं 5 पांडवातलं अर्जुनावर जास्त प्रेम केलं चित्तात, म्हणून तिची ही दशा. ठीक आहे. नकुलने काय केलं? त्याला सौंदर्यपणाचा गर्व होता म्हणून त्याची ही दशा. सहदेवने काय केलं? विद्येची घमंड होती म्हणून त्याची ही दशा. अरे भीमाने काय केलं? भीमाने अनतेने दुर्योधनाला मारलं म्हणून त्याची ही दशा. अरे अर्जुनाने काय केलं? अर्जुनाने एकलव्याचा अंगठा तोडला. एकलव्याचा अंगठा तोडला. एकलव्य एक शूरवीर होता आणि तो पुन्हा झुंजला नाही, अन्याय केला. आणि अर्जुनाच्या मनात एकच गर्व होता, माझ्यासारखा युद्ध पृथ्वी तलावर नाही. हे कुठं होतं? चित्त. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात? सकळांच्या पायी माझे दंडवट. भगवंताच्या बरोबर असताना चित्त फक्त एवढंच त्यांनी वापरलं गेलं तर त्यांना एवढं दंडात्मक भोगावं लागलं. मग आपलं चित्त जर साईडला असेल, आपण रात्रंदिवस भगवंताची सेवा केली तर आपल्याला सुटणार नाही अभंगाचं दुसरं चित्त. माझ्या पदरचं नाही, पांडव प्रतापातला आहे आणि प्रत्यक्ष घडलेली घटना तुमच्या समोर मांडतोय. देव संघ होता. देव संघ असताना सुद्धा या पांडवांना सुद्धा भोगावं लागलं काही क्षण. भगवंताने त्याचं निवारण केलं. तो भाव वेगळा. सकळांच्या पायी माझे दंडवट म्हणून महाराज म्हणतात, दंडवट घेऊन सांगतो, चित्त शुद्ध करा रे. चित्तात कुणाचाही बदल वाईट काही होऊन देऊ नका. भगवान या पांडवांना सुटलं नाही, तुम्हा आम्हाला काय सुटणार? म्हणून हित ते करा. म्हणून महाराज ठीक आहे, आता पुढे काय केलं पाहिजे? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिय मन एकविध. हित करा, देवाचं चिंतन करा, पण कसं करा? एक मनवित करून करा. आपण रामायणात जाऊ. 2 मिनिटात संपवतो एक विषय. ज्या वेळेस परशुराम ऋषी ज्या वेळेस प्रभरामचंद्राच्या अयोध्येला आले, तीर्थयात्रा गमन करत करत 2-4 दिवस मुक्काम राहिला. एके दिवशी काय केलं? वानरसेना घेऊन त्यांनी नदीवर स्नानाला गेले. आनंदाने वानरसेना रामाचा विजय केला वानरसेनेने, म्हणून वानरसेना घेऊन नदीवर ज्यावेळेस गेले त्यावेळेस सर्वांनी स्नान केलं महाराज, आणि बाहेर एका दगडावर बसले. त्यावेळेस सगळ्या वानरसेनेने नतमस्तक होऊन सर्वांनी दर्शन घेतलं.
आणि मारुती साईडला बसले होते आणि मारुती मोठ्याने हसले. तेवढ्यात एका वानराने विचारलं, मारुतीला विचारलं, केशरी नंदन दर्शन घ्या ना स्वामीचं. त्यावेळेस सांगला, अरे कसला स्वामी? हा स्वामी का? कोण आहे? ते परशुराम. किती रागीट होते माहितीये का? 21 वेळा निशस्त्र पृथ्वी केलती. 21 वेळा राजे मारले होते त्याने पृथ्वी तलाव. 21 वेळा. पहिला राजा मेला की दुसरा राजा बसवल्याशिवाय त्याला माती द्यायची नाही असं शास्त्र होतं राजात. असं पृथ्वीवरलं राजा मारलं गेलं. 21 वेळा निशस्त्र पृथ्वी केली. आणि मारुतीराय म्हणले, ह्याचं दर्शन आणि याच्या काय अंगात आहे, हृदयात काय आहे त्याच्या बघा. तापसी, हा तापसी. आणि या तापशाचं दर्शन मी घेत नाही. त्यावेळेस सगळं कोणी ऐकलं? परशुरामाने ऐकलं. परशुराम रागाच्या तडाख्यात कुराडे गेले, पाय आपटत प्रभुरामचंद्रापाशी, राम बाहेर ये. प्रभुरामचंद्र बाहेर आले हात जोडूनच. ऋषीवर याला कोणीच छळ केला, कुणी त्रास दिला. त्यावेळेस विचार करायला लागले प्रभुरामचंद्र की यांनी जर शाप दिला तर अयोध्या सुद्धा खलास होईल. मग विचारलं, ऋषीवर्य कोणी तुम्हाला त्रास दिला? काय झालं मला सांगा. प्रभुरामचंद्रांच्या वेळेस विचारलं, प्रभुराम तुझ्या नगरीत अन्याय होतो रे. नाही झालं काय? ऋषीवर्य मला सांगा. दोन्ही पायावर डोकं ठेवलं प्रभुरामचंद्राने आणि विनंती केली, ऋषीवर्य मी आपला सेवक आहे. कोण म्हणतंय? प्रभुरामचंद्र म्हणते ते परशुरामाला एवढी मोठी परशुरामाची ताकद होती, परशुरामाची एवढी योग्यता होती. मग त्या ठिकाणी महाराज परशुरामाने सांगितलं, नदीवर चल. सर्वांनी दर्शन केली आणि एक माकड माझं चारित्र पूर्ण चारित्र माझ्या समोर मांडते. काय अधिकार त्याला? राम म्हणले, काय झालं काय? त्याने अपमान केला आणि सगळी माकडं हसली. मला ही सहन होणार नाही. तुझ्या राज्यात लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करणार. मी त्याच्यात शाप देईन. प्रभुरामाच्या अंगावर काटा आलं माझ्या भगवंताच्या. आणि परशुरामाला घेतला आणि नदीवर निघाले की नारद महर्षीने विचार केला की आता मारुती राहील. राम किती एक बाणी एक पत्नी एक वचनी होतं. बाण जर काढला तर मारुती राहणार नाही. कोणी लक्षात आणलं? नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि मारुतीच्या कानात सांगितलं, ए अंजनी नंदन, केशरी नंदन, प्रभू रामचंद्र धनुष्य बाण उचलून या परशुरामाला घेऊन तुझ्याकडे येत आहेत. तू अपमान केलाय त्यांचा. तुला मारल्याशिवाय राहणार नाहीत. मग तू काय कर? मी काय करू मला सांगा ना. नारद महर्षी संत, मारुतीला काय बारके संत होते का? मग नारद महर्षीने आयडिया सांगितली, तू फक्त इतक्या पाण्यात तुझी गुप्त लंगोटी दिसून देऊ नको. एवढ्या पाण्यात जा आणि त्या ठिकाणी फक्त राम नाम चिंतन कर. मारुती त्या ठिकाणी गेले आणि खरंच तसं केलं. कमरेपर्यंत शिरले आणि भजन चालू केलं. जय राम जय राम जय जय राम.
जय राम जय जय राम चालू केलं आणि प्रभू रामचंद्र आणि परशुराम जवळ आले आणि लांबूनच सकाळी धुंदुमुंदू होतं तांबडं फुटलेलं म्हणते त्या पद्धतीत होतं स्नान आणि त्या ठिकाणी अंतर राखूनच त्यांनी काय केलं अशा रोडच्या पलीकडे का ती माकड आहे प्रभू रामचंद्राला ओळखवायला नाही हनुमंत आहेत म्हणून मग त्यांनी काय केलं बाण काढला आणि सो करून बाण सोडला एकच बाण होता परत कधी आला नाही एक वचनी एकच बाण तो पुढचा मारूनच बाण येत होता रामाचा 1000 बाण नव्हतं बात्यात म्हणजे बाण गेला आणि काय केलं महाराज त्यावेळेस वेगाने बाण गेला आणि हनुमंताने डोळे झाकून भजन चालू होतं आणि बाण उजव्या हाताने गरगर 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 नुसता फिरत राहिला 10 मिनिटं 15 मिनिटं 1 तास झाला बाण स्पर्श करू शकत नाही म्हणजे माक ह्यांना काय दिसायचं वानर तो तसंच आहे कोणही माहित नाही गुप्त नगुटी पाण्यात होती मग त्यावेळेस सुरुवात पुढे आले दोघं बी काय भानगडे बाण तर परत आला नाही बाण आतापर्यंत कधीच वाया गेलं राम म्हणजे परत असा निकामी आला नाही बाण थांबला कुठं म्हणून राम आणि परशुराम दोघंही नदीपाशी आले त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पाहिलं तर हनुमंत आणि हनुमंताला फक्त गरगर गरगर बाण फिरतोय त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हात जोडले आणि बाणाला परत घेतलं आणि मारुतीला आवाज दिला मारुती फायर रे फायर त्यावेळेस सगळं अहंकार परशुरामाचा गळून पडला आणि हात जोडून मारुतीला विचारलं जाऊ दे माझा राग शांत झालाय पण हा बाण आतापर्यंत कधीच वाया गेला नाही प्रभू रामचंद्राचा आज गेला कशात त्यावेळेस तुकाराम महाराज तिथं होते आणि मी तिथंच होतो त्यावेळेस तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाने घनश्यामा घनश्यामा त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की मला तर नाहीच नाही भक्ताला तर नामाचा महिमा कळलाच नाही पण तुला बी कळला नाही इतकी नामात ताकद आहे तिसरं चरण काय करावे देवाचे चिंतन करून या मन एक मन करून एक विध करून भगवंताने मारुतीरायाने केलं त्यावेळेस देवाला सुद्धा मारता आला नाही देवाला सुद्धा मारताना लक्षात ठेवा एवढी नामात ताकद आहे देवाच्या बाणाला सुद्धा बाणाने मारुतीरायाला धक्का लावला ना एवढी नामात ताकद आहे नाम इतकं श्रेष्ठ आहे आणि हे सगळं कशासाठी सांगितलं पहिल्या चरणात काय सांगितलं आता तरी पुढे हाच उपदेश नका करू आयुष्याचा आता तरी इथनं मागचं जाऊ द्या मरू द्या इथनं पुढं तरी सुधरा असं तुकाराम महाराज म्हणतात नका करू नास आयुष्याच्या आणि पुढं काय म्हणतात सकाळ्यांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध चित्त नसलं तर पांडवातल्या यांना भोगावं लागलं अर्थ समजून घ्या आणि हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध हित केलं हित कुणी नारद महर्षीने सांगितलं आणि देवाचं चिंतन मारुतीरायाने केलं आणि एवढं जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं
ही सगळं सगळं एकनाथ महाराजांना कळलं, तुकाराम महाराज ऐकत नाही तर म्हणून तर म्हणतात हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल सरत शेवटी काळ बांधून नेईल. आणि महाराज माते का जाणार धने आमचं का बाय झालं काय बाई जाईल कोणाच काय जाणार नाही. काय ऐकायचं ऐकलं ऐका ना काय काय कोणाला जाणार ह्या काळाने ऐका ह्या काळाने सोडा. आणि त्यांचं काम आहे कीर्तनगाराचं सांगायचं. हा त्यांचा धंदा आहे 5,000 घेतात ते फुकट येतात काय. अरे बाबा तू दुसरं त्याचं नको बघू महाराजांनी सांगितलं त्याचा अर्थ घ्या. ते काय सांगतात बघा त्याच्याकडे बघू नका. त्याच्याकडे काय बघायची गरज. त्यांनी काय आपलं पदार्थ सांगितलं का. आज 50-55 घेणारा माणूस पदार्थ सांगतो का काय सांगतो काय. संतांनी लिहिलेल्या अभंगावर माझ्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानावर भागवताच्या ज्ञानावर आणि संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय या संता समागामी करावी आवडी करावी तातडी परमार्थाची ह्या संतांच्या समागमात आल्यामुळं आपणा तारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्यांनी त्यांच्या सानिध्यात गेलं त्यांच्यासारखं केलं. महाराज मी एक शेतकऱ्याचा पोरगा कीर्तनगार झालो. तसं जर मी एका मोठ्या माणसाच्या पैसेवाल्याच्या नादी लागलो असतो तर त्यांनी मला कामाला लावलं असतं. लक्षात ठेवा लय मोठ्याचा नाद करायचं नाही ते तुम्हाला का कामाला लावेल सांगता येत नाही. तर या ठिकाणी आपल्याला हे आज वर्ष झालं आजी जाऊन दगडाबाई लक्ष्मण गायकवाड महाराज आईची काय किंमत असते 2च मिनिटात सांगतो. वेळ तर संपलाय आपला तरी 5 मिनिटं घेणार फक्त 5 माफ करा 5च मिनिटं आईची फक्त मला किंमत सांगू दे. महाराज रक्त 250 रुपयाला पावशेर मिळतं 1000 रुपयाला लिटर मिळतं पीडित मिळतं का नाही. पण त्याला ए पॉझिटिव्हचा गट ए पॉझिटिव्हला चालतो बीचा बीला चालतो बरोबर आहे का नाही कळतंय का. शीचा शीला चालतो एचा बीला चालत नाही बीचा शीला चालत नाही. रक्तगट दोन्ही एक लागतात. पण एक लक्षात घ्या ही विज्ञान काय झालं विज्ञान योगशास्त्र काय सांगतं. योगशास्त्र आईच्या पोटात गर्भ वाढतो महाराज. आईच्या पोटात गर्भ वाढत असताना आईचा रक्तगट एक असतो आणि मुलाचा रक्तगट एक असतो. ही कसं होऊ शकतं. आई ए पॉझिटिव्ह गट ए गटाची लक्षात ठेवा आणि गर्भ वाढतो बीचा. ही कसं होऊ शकतं. ती कसं सूट होऊ शकतं. एक भगवंताने अशी मशीन निर्माण केली त्या आईच्या बिंबीतनं ती पार्सल होतं ती त्या बी रक्तगटाला शूट होतं रक्त शूट. असं अजून विज्ञानाने मशीन तयार केलं नाही की बी पॉझिटिव्हचं ए पॉझिटिव्ह केलंय. कोणी बी सांगा पंडितांनी शिकलेल्या एका विज्ञानाने डॉक्टर कोणी असलं तरी त्यांनी समोर किंवा त्यांनी ए पॉझिटिव्हचं बी पॉझिटिव्ह केलं म्हणून कुठली मशीन आहे आतापर्यंत नाही निघली. महाराज ती जर फिल्टर मशीन कुठं असेल तर आईच्या बिंबीत आहे. आईच्या बिंबीच्या कमळापासून मुलाच्या बिंबी कमळापर्यंत जोडलेली नाळ असते आणि ती रक्तगट त्या मशीन मध्ये फिल्टर होतो. ही योगशास्त्र आहे महाराज योगशास्त्र. ही विज्ञान नाहीये ही आईची ताकद आहे. त्या ठिकाणी रक्त बी पॉझिटिव्हचं वाढवलं जातं. हिचा ए पॉझिटिव्हचा गट आहे बी पॉझिटिव्हचं रक्त वाढलं जातं ते त्या मशीन मधनं फिल्टर होऊन जातं. ही रक्ताची ताकद आहे महाराज. रक्ताचा विषय सोडा. हाड अंग दुखायला लागलं तुमचं डॉक्टरकडे गेलं तर काय म्हणतं कॅल्शियम कमी. कॅल्शियम म्हणजे काय हो इंग्लिशमध्ये. कॅल्शियम म्हणजे हाड हाड म्हणजे कॅल्शियम आणि दुधात कॅल्शियम बरोबर आहे का. दूध आईचं दूध मूल जन्माला आल्यानंतर काही महिलांचं लगेच दूध येतं. माफी मागून सांगतो काही महिलांचं दुसऱ्या दिवशी येतं काही महिलांचं 3 दिवस येत नाही. का त्याचं कारण ही जी दूध आहे दूध प्रक्रिया केंद्र जसं फिल्टर मशीन येतंय तसं दूध आईचं दूध वाहिनीच्या शिरा वेगळ्या असते आणि त्या गर्भ मासात महाराज ही सगळंची सगळं त्या दुधापासून हाडं बनतात दुधापासून आणि त्या दुधापासून हाडं बांधलेली असते ती त्या स्टीलवर ही इमारत उभा राहिली. लक्षात येतंय का. स्लॅब टाकायचं म्हणलं स्टील लागतं टील इमारत त्यावेळेस उभा राहते. तसं ही जी इमारत आहे त्या स्टीलवर उभा राहिली त्या हाडावर उभा राहिली त्या हाडावर. आणि अजून एक दुसरं पुढचं लक्षपूर्वक आहे का ती हाडं
ज्यावेळेस मृत्यू होतो महाराज त्यावेळेस माणूस अग्नी संस्कार केला जातो, त्यावेळेस मोठे मोठी लाकडं जाळली जाते अग्नीनं, काही ठेवत नाही, मांस मच्छर सगळं जाळलं जातं, शिल्लक काय राहतं? हाडच का शिल्लक राहते? अग्निदेवताला विचारा, अग्निपुराण वाचा, अग्निपुराणात सांगितलं दंडवत घेऊन मी आजपर्यंत कुणालाही सोडलं नाही, प्रत्येकाला जाळलं, पण मी आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या हाडाचा अपमान करू शकत नाही, म्हणून हाड जळली महाराज. या ठिकाणी एवढी आईची ताकद, एवढा आईचा उपकार आहेत आपल्यावर, एवढा आईचा उपकार. महाराज देव सुद्धा नतमस्तक आहे पुढे होतो. आई ही सर्वात श्रेष्ठ दैवत आहे, वडील ही सर्वात श्रेष्ठ दैवत आहे, आणि अशा दैवताला अशा या ठिकाणी आपण वर्षीसार केलं आणि त्यांच्या ऋणातून तुम्ही उतराई झाला. काय दुसरं जीवनात एवढंच. आजच्या दिवसाचं अन्नदान, आजच्या दिवसाचं जी वस्त्रदान, आजच्या दिवसाचं काय सोनदान, पैसादान, काय असेल ते पद्धतीने आजचं दान त्या जीवाला सोडवण्यासाठी असतं. मग करायचं तर अगदी मोकळ्या मनापासून करायचं, कुंजीस मनाने करायचं नाही त्या भानगडीतच पडायचं नाही. तर या ठिकाणी सांगण्याचा माझा उद्देश आहे की आजचा जो दिवस आहे वर्षाचा, या ठिकाणी कीर्तन व्हावं. आणि कीर्तनकार कसा असावा? मी मगाच सांगितलं, कीर्तनकार कसा असावा की भगवंताचं चिंतन, संताचं चिंतन आणि जी समोर परिस्थिती त्याच्यावर चिंतन करणारा असावा. अशा पद्धतीनं जी काय झालेली गोळीबाळी सेवा मी या ठिकाणी समर्पित करतो. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सर्वांनी चिंतन ऐकलं, सर्वांनी अगदी प्रेमाने हृदयापासून, हृदयाच्या अंतकरणापासून त्या भगवंताचं चिंतन करू. 2 मिनिटं. या ठिकाणी अगदी भरभरून प्रेम करणारी सर्व मंडळी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. गायकवाड परिवाराच्या वतीने तुमचं मी आभार. आणि या ठिकाणी झालेली सेवा संतांच्या चरणी माझे रामरावजी महाराज भाऊ गुरुवर्य यांच्या चरणी आपण पुष्प अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. Hey,
Thank you.